महत्त्वाची बातमी विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड यांच्यामध्ये जुंपली। दादा कोंडकेंचं उत्तर आहे का? सभागृहात सुधीर मुनगंटीवार संतापले। जलसंधारण खात्याच्या कारभारावरून सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक झाले। नेमकं काय घडलं सभागृहात पाहूया। दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो। याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आमचे मित्रही आहे। नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ॲक्शन काय हे ॲक्शन ओनली ॲक्शन नो रिॲक्शन असं असलं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ॲक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं। दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। आता निवडणुका आल्यावरती मराठी माणसाची आठवण येते असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला। मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला। फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी अजूनही सुरू असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करतील अशी भाषणं सुरू होतील असाही टोला फडणवीसांनी लगावला। निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही। आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं। इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहेत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। तर ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात या मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमामध्ये काय उत्तर दिलं होतं ऐकूयात। ठाकरेंनी मराठीचा आग्रह धरला, पण ठाकरेंची मुलं जी आहेत ती सगळी बॉम्बे स्कॉटिशमध्ये गेली। तुम्ही स्वतः बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकलात। तुम्हाला असं वाटलं की कुठे एक सुप्रीमसिस्ट असा इंग्लिशमध्ये शिकल्याने आपल्याला का खरं ॲडव्हान्टेज मिळतो? म्हणजे काय होतं काय त्याचं? बघा, मी आता आपण कुठच्या भाषेत बोलतोय मगासपासून? मला एक शब्द सांगा की मी इंग्रजीत बोलतोय। सगळं आपण अस्खलित मराठीतच बोलतो ना। बरं, मराठी भाषेत देखील घरी आमचं वातावरण मराठीच असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित नुसतं देशातली नाही, नुसतं आशिया खंडातली नाही, तर जगातली एकमेव मुंबई महानगरपालिका असेल जिथे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये IB बोर्ड, ICSE बोर्ड, IGCSE बोर्ड, CBSE बोर्ड आणि SSE बोर्ड हे सगळे आणले। जिथे त्या शाळेला गळती लागली होती तिथे 10,000 ॲप्लिकंट्स आले 4,000 सीटसाठी। आम्हाला ऑनलाईन लॉटरी काढायला लागली। म्हणजे ज्या शिक्षण पद्धतीत मी जाऊ शकलो आणि शिकू शकलो, माझं हेच स्वप्न होतं जे मी पूर्ण करून दाखवलं। असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। पॉलिसीवर बोलत असताना व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी बोलत नसतो आपण। पॉलिसीवर बोलत असताना सामान्य लोकांच्या मुलामुलींना काय महत्त्वाचं आहे हे बोलणं तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही म्हणत असतो। पण झालं असं आहे की GR मागे घ्यावा लागला, दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही, यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं
म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. पुढची बातमी बघूयात. जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था किती दयनीय झाली आहे याचं उदाहरण देणारी आता ही बातमी. ती म्हणजे कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये बैलजोडी नसल्यामुळे 75 वर्षीय शेतकऱ्यानं स्वतःलाच चौताला झुंपल्याचा प्रकार पुढे आलाय. ही घटना आहे लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती इथली. ह्याच्यावर उपजीविका भागते का तुमची सगळी? भाग नाही बघा तर तसंच खाता तसंच करता. आता करणं भाग आहे की. हा, एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टरनं किंवा बैलानं का पेरणी करत नाही? आणि पैसे तेवढे कुठले देवा? का ट्रॅक्टरनं करायची पेरणी? पेरणी आता का ट्रॅक्टरनं हातानंच लावता आम्ही. कापूस हातानं लावता. बैल ठेवायचे नाही तर? आणि बैल त्यांचा हात हल्लालाय, मान हल्लाली आहे, त्यांना काही वज घ्यायला येईना. उगा आता बिनीला जायचं काम आहे आमचं. बरं, तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत? काय नाही योजना, काहीच नाही. यावर्षी काही कृषी विभागाकडून काही खत बियाणं? काही नाही, खात नाही, बी नाही, आम्हाला काहीच भेटणार. बरं, तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात तुम्ही? 8 वर्ष झालं. एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात? भागावं लागेल की, खर्च भागावं लागेल की, कशाने खर्च करावं, कुठला पैसा यायचा आहे कामाला. शेतीतून उत्पन्न होत असेल की? उत्पन्न किती होतंय तेच त्यालाच पूर्ण झालंय. रोजगारी भलताच हे वाढला, रोजगार वाढला, बी खात वाढलं. आमचं गळे इतकं पोतं 4,000 चाललंय आणि 3,000 रुपयाला बॅग मिळाली आहे एक सोयाबीनची. खाताचं पोतं 1,200 रुपयाला मिळते. मग काय उरालंय शिल्लक मागं? कर्ज किती आहे? कर्ज काय अंजीमन तेवढं आहे 40,000. ते बी माफ होत नाही, काय नाही. वर्षा याच भरताव, मुद्दल भरताव आणि उचलताव आणि तेच खाताव. शेतीवरच अवलंबून आहात का तुम्ही? हो, दुसरं काहीच नाही. काय पाणी नाही, काय नाही शेतात. बरं, कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही. शासनाची कुठली मदत? कुठलीच नाही. हे वय आराम करण्याचं आहे, पण एवढं बेजार व्हायला तुम्ही? काय करावं आता, भागणं झाल्यावर कसं करावं कसं. शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो. आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला, अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती. सोयाबीनचे पैसे दिले नाहीत, धानाचे पैसे दिले नाहीत, कापसाचे पैसे दिले नाहीत, तुरीचे पैसे दिले नाहीत. म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे? कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना लागेल ती मदत शासनामार्फत करण्याची, पण ही अवस्था त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करेल ना. आमच्या निदर्शनास आलेलं नाही, कुणी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, पण त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल.